आंदोलन परंतु त्या मागण्या करताना स्टेजवर गर्दी करू नका. स्टेजवर जास्त गर्दी करा. उभाळे सर खाली या. सगळे उभाळे सर खाली या. सगळे खाली या. लाईव्ह चालू आहे. समोरच्या बाजूला थांबून घ्या थोडं. आणि ते फॉर्मॅट तयार केलेलं आहे. त्यामध्ये मागे आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिक बंद करा मला ते डिस्प्ले. नेतृत्व या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेला आहे. बिना अन्न पाण्याचं कुठल्याही पाण्याचा एक घोटही त्यांनी घेतलेला नाही. सन्माननीय मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत. निश्चितच ते त्यांचं काहीतरी त्यातनं काय या मागण्यातनं काहीतरी मार्ग काढतील अशी आमची अपेक्षा आहे. मोबाईल चालले जातो काढून तू करून घे. मराठा आरक्षण चिंतन आंदोलन समितीच्या वतीने आज या ठिकाणी उपोषणाचा जो मार्ग आपण स्वीकारलेला आहे त्या अनुषंगाने कायदेशीर पद्धतीचा वापर करून शासनाने टिकणारं मराठा आरक्षण द्यावं. आपल्या मागण्या या ठिकाणी आपण माननीय मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर ठेवत आहोत. पहिली आपली मागणी आहे मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने तात्काळ सर्वसमावेशक असा कृती कार्यक्रम हाती घ्यावा. नंतर आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरेटिव्ह पिटिशनची सुनावणी खुल्या न्यायालयामध्ये घ्यावी. त्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावा. मराठवाड्यातील मराठा समाजाला यापूर्वीच आरक्षण प्रदान केलेले आहे. त्या प्रदान केलेल्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि तसा आदेश राज्य शासनाने काढावा. सारथी संस्थेच्या वतीने विविध कृतीशील कार्यक्रम हाती घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सारथीसाठी अधिकच्या निधीची गरज आहे. ती 1000 कोटीपर्यंत निधी अधिक लागणार आहे, ती द्यावी. सारथीच्या विद्यार्थ्यांचा एक मोठा प्रश्न असा आहे की सारथीच्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप दिलेली नाही, ती फेलोशिप द्यावी. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाबाबत सुद्धा आमची एक मागणी आहे. मागेल त्याला कर्ज या संकल्पनेतून अण्णासाहेब पाटील महामंडळाला ते स्वतः कर्ज देऊ शकतील या दर्जाचा अधिकार त्यांना द्यावा. मराठा आरक्षण तसंच विविध प्रलंबित मागण्यासाठी आंदोलनामध्ये सहभागी झालेले जे आमचे समाज बांधव होते त्या सर्व समाज बांधवांवर दाखल करण्यात आलेल्या केसेस परत घ्याव्यात.
मराठा विद्यार्थ्यांचे जिल्हानिहाय वसतिगृह निर्माण करण्याची प्रक्रिया मंदावलेली आहे, ती जोमाने आणि अधिक गतिमान पद्धतीने करावी. डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा प्रलंबित रक्कम विद्यार्थ्यांना तात्काळ देण्यात यावी. त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा आहे, सरपंच स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांची निर्गुण हत्या प्रकरणात प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्षरित्या ज्या ज्या मारेकऱ्यांचा समावेश आहे त्या सर्वांवर केंद्र शासनाने नव्याने केलेल्या BNS कायद्याअंतर्गत कारवाई करावी. परभणी येथील स्वर्गीय सोमनाथ भाऊ सूर्यवंशी यांची अशीच हत्या झालेली आहे. त्यांनाही न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती कारवाई केली गेली पाहिजे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाची अशी मागणी आहे की नियोजित मराठा क्रांतीसूर्य स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या मराठवाडा आर्थिक विकास महामंडळास तात्काळ 500 कोटीची निधी द्यावा. त्याचप्रमाणे आज सगळ्यात विविध मागण्या आमच्या प्रलंबित आहेत, त्याही पूर्ण करून मराठा समाजाच्या या अत्यंत ज्वलंत अशा सर्वच विषयावर शासनाने लक्ष द्यावं अशा पद्धतीची आमची विनंती आहे. माननीय मंत्री महोदयांना या आपण जे निवेदन देत आहोत ते श्रीमान उपोषणकर्ते रमेश केरे पाटील यांनी द्यावं. जोपर्यंत दिलं तरी ऐकत नाही अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय नामदार साहेबांनी हे निवेदन स्वीकारावं अशी मी त्यांना आमच्या या आंदोलन समितीच्या वतीने विनंती करतो. मोबाईल यानंतर माननीय साहेबांना आम्ही 2 मिनिटं खाली आपण बसून निमित्ताची मोठी जी मागणी आहे तीच आहे की क्युरेटिव्ह पिटिशनसाठी आमच्याकडनं जे आम्ही विविध न्यायनिवाड्यांचं संकलन केलेलं आहे त्या संकलनाचा शैक्षणिक फायदा राज्य शासनाने घ्यावा. त्याचा आम्ही सगळीकडे या ठिकाणी बोर्डसुद्धा लावलेले आहेत. त्याचा फायदा राज्य शासनाने तो घ्यावा अशी आमची विनंती आहे. आणि त्याबाबतची एक बैठक आपण या ठिकाणी आयोजित करण्यासाठी 1,25,000 स्वतः पुढाकार घेऊन प्रयत्न करावा अशी विनंती करतो. आणि माननीय नामदार विखे पाटील साहेबांना या ठिकाणी मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शासनाच्या वतीने त्यांनी जी भेट दिलेली आहे आपलं त्यांनी मत व्यक्त करावं. खाली घ्या ना. अरे येतो ना आवाज येतो. नाही नाही बसून बसून येणार लवकर. ठेवून द्या समोर. पाटील यांनी जे काही मागण्या मांडलेल्या आहेत आणि सन्माननीय ताते पाटील आणि माननीय काळे साहेबांनी त्या संदर्भात जे भाष्य केलेलं आहे मी या संदर्भात माननीय मुख्यमंत्री चर्चा करतो आणि परत एकदा त्या संदर्भात काय आपल्याला बैठक घेता येईल आवश्यक त्या बाबतीमध्ये काय कार्यवाही करता येईल आणि त्याबद्दल बोलल्यानंतरच मला आश्वासन देता येईल, आपल्याला खात्री देता येईल. तरी माझा आग्रह अजून आहे की शासनावर आपण विश्वास ठेवून आपण या बाबतीमध्ये एक सकारात्मक भूमिका घ्यावी. मला करायचं आश्चर्य आहे की जिल्हा प्रशासनानं याच्यामध्ये का दुर्लक्ष केलं त्याचा खुलासा विचारावा लागेल आम्हाला. परंतु मी आत्ताच मान्य जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो की उपोषणच्या स्थळावर आपण भेट दिली नाही, आपले कोणी अधिकारी आले नाहीत. ते मला म्हणजे त्यांचा इतका निष्काळजीपणा काय मला समजलं नाही. तो स्वतंत्र विषय होईल, त्याच्यात स्वतंत्र आपण त्याच्यावर चर्चा करू, त्याची आम्ही चौकशी करू. परंतु त्यांनी त्याची तब्येतीची काळजी घ्यावी, तब्येती सांभाळावी. आम्ही कुटुंबात आहोत, म्हणजे आम्हाला सगळ्यांना आपली काळजी आहे. तर ह्या उपोषणाच्या बाबतीमध्ये
माननीय मुख्यमंत्र्यांशी मी जरूर चर्चा करेन, परंतु